एका बाजूला साखरे धरणातून दररोज लाखो लिटर पाणी तालुक्यातील विविध भागांकडे प्रवाहित होत आहे, तर दुसऱ्या बाजूला याच धरणाच्या कुशीत वसलेल्या साखरे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण भटकावे लागत आहे। धरणाच्या पाण्यावर इतर गावांची तहान भागत असताना धरणा शेजारील मूळ गाव मात्र कोरड्या घशाने प्रशासनाकडे आर्त हाक देत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील साखरे धरण परिसरातील साखरे गावात तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे। धरण उशाला आणि घशाला कोरड अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी अखेर रस्त्यावर उतरून हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन छेडले। गावातील महिलांना दररोज पाण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत असून अनेक वेळा रिकाम्या हंड्यांसह परतण्याची वेळ येत आहे। पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि दैनंदिन गरजांसाठीही नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सुमारे 6 वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेमार्फत गावासाठी जलकुंभ व जलवाहिन्यांचे काम करण्यात आले होते, मात्र हे काम आजही अपूर्ण असून त्या योजनेतून गावात एकदाही पाणी आले नाही। लाख रुपयांचा खर्च झाला, योजना उभारल्या गेल्या, पण ग्रामस्थांच्या नशिबी मात्र आश्वासनाचे कोरडे घडेच आल्याचा आरोप करण्यात येत आहे। प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणती ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी साखरे धरणावर हंडा मोर्चा काढला। महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते। गावात नियमित पाणी पुरवठा सुरू होईपर्यंत धरणातून इतर भागांना होणारा पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली। तसेच लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली। या आंदोलनात सरपंच रेखा कवटे, उपसरपंच हर्षद मेंढा, ब्रायन लोबो, भारती मेंढा, प्रमिला दुमाडा, सचिन मेंढा, अशोक गडक, रघु सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली। साखरे गावाचा पाणी प्रश्न आता केवळ पाणी टंचाईचा विषय राहिला नसून तो ग्रामस्थांच्या हक्काचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। धरणाचं पाणी दुसऱ्याच्या नळात आणि धरणाच्या गावकऱ्यांच्या डोळ्यात, साखरेकरांची तहान प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करत आहे। मराठा जीवन प्राधिकरणाचा धिक्कार असो, धिक्कार असो, मराठा जीवन प्राधिकरणाचा धिक्कार असो, धिक्कार असो। और घर नाली योजना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, और घर नाली योजना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।